आज मला नीरू कोल्हापूर फिरवण्यासाठी घेऊन आला आहे. आय नो की एका दिवसात कोल्हापूर पूर्ण फिरून होणार नाही, कारण की कोल्हापूर खूप भव्य आहे, मोठं आहे आणि खूप सारे ऐतिहासिक ठिकाणं इथं आहे, स्थळं असे आहे की आपण ते बघण्यासारखे सुद्धा आहेत. सो आत्ता आम्ही ह्या ज्या सनराईजच्या स्पॉटला आलो होतो. इथे नीरू तू येत होता ना? नाही, मग एक दोनदा आलेला आहे. ओके, पण काय पावसाळ्यात आलेला आहे की कसं? पावसाळ्यात आलेला आहे. ओके ओके. आणि किती वर्षांपूर्वी आला असा अंदाज? खूप वर्ष आले. अच्छा. सो याला पण येऊन इथं खूप वर्ष आले आहेत. उन्हाळ्यात आलो आहोत, पण तरी काही हरकत नाही आहे, तुम्ही नक्की येऊ शकता तिथे हे बघण्यासाठी. तुझ्या काही इथलच्या आठवणी? जरा असं आहे जरा असं आहे ना. हां, तुझ्या काही इथलच्या आठवणी आहेत का? तुला काहीच आठवत नाही? काही वर्षांनी मी इथं आली होती याच्यासोबत, हे सुद्धा हा विसरू शकतो. मोठ्याने बोलू शकतो, विसरू शकतो. अच्छा, म्हणजे हा म्हणतोय की मी काही वर्षांनी तुला इथे घेऊन आलो होतो, हे सुद्धा मी विसरून जाईल. तर हे माझ्यासाठी खूपच अवघड गोष्ट आहे. पन्हाळगडावरती अजून एक सनराईज पॉईंट आहे. तो अतिशय मस्त आहे, बघण्यासारखा आहे तो सुद्धा. आम्ही आत्ता आलो आहोत दूधतोंडी बुरुजच्या इथं आलो आहोत आम्ही. इथे खूप सारे बुरुज आपल्याला बघायला मिळेल. काही एक डिस्टन्सवरती हे बुरुज आहेत. आम्ही आता पन्हाळगड, त्या ठिकाणी एक पुसाटी बुरुज म्हणून आहे, त्या ठिकाणी आलो आहोत आणि खूपच पाहण्यासारखं बुरुज आहे हे. थोडंसं तुम्हाला चालत जावं लागेल, पण ठीक आहे. रस्ता पण तेवढा सुंदर आहे. झाडी एकदम आजूबाजूला भरगच्च. त्याच्यात आपल्या वडाची झाडं, पिंपळाची झाडं खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल. आणि तुम्ही इथं बघू शकतात पूर्ण जवळपास कोल्हापूर आपल्याला दिसू शकतं. आणि ते जे समोर दिसत आहे, ते जे समोरच्या साईडला तिकडे दिसत आहे तुम्हाला, ते आहे मसई पठार, जे की पावसाळ्यामध्ये पूर्णपणे ग्रीनरी असते तिथे. पण एक पूर्ण सपाट भाग, प्लेन असा तुम्हाला दिसतोय. आणि हे असं पूर्ण हिरवळ असलेलं कोल्हापूर. पावसाळ्यात अजूनच सुंदर आणि छान वाटतंय. परत एकदा पावसाळ्यात येण्याचा प्रयत्न जरूर करूयात आम्ही. मला घेऊन येशील पावसाळ्यात परत? मला घेऊन येशील पावसाळ्यात परत? नाही घेऊन ये ना? का रे? परत कुठे एवढं चालणार? काय तू कारने तर घेऊन येणार आहे मला? पेट्रोल तू द्यायचं. हां ठीक आहे, पेट्रोल मी देईल. जा खड्ड्यात जा, जा खड्ड्यात.